रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन, भाग 7. अभिवाचक जयंत ठोंबरे. मानवाचा मानवतेसाठी लढा. MSFच्या मिशनमध्ये जगातल्या विविध देशातील माणसं येतात. वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी, काही मांसाहारी तर काही शाकाहारी. प्रत्येकाचं क्षेत्र, त्यातलं नैपुण्य हे वेगवेगळ्या स्तरावरचं असतं. इथं हे काम करण्याचा काही जणांचा उद्देशही वेगवेगळा असू शकतो. बरेच जण मानवतावादी काम करण्याच्या प्रेरणेनं यामध्ये सामील झालेले असतात. पण असंही असतं की काही जण एखादा अनोखा अनुभव घेण्यासाठी इथे आलेले असतात. काही जण पुढील नोकरीसाठी आपल्या बायोडाटामध्ये हे सुद्धा आपण काम केलंय असं दाखवण्यासाठी सुद्धा आलेले असतात. तर काही जण जगामध्ये बाकी कोणतंही काम करण्यास असमर्थ ठरलेले आणि चुकून इथे आलेले असतात. परदेशातून येऊन जे मिशनमध्ये सहभागी होतात त्यांना एक्सपॅट म्हणून ओळखलं जातं. आम्हा सर्वांना राहायची एकत्र व्यवस्था केलेली असते. एकमेकांना समजून सांभाळून घेणं हे अपेक्षित असतं. कोणाचेही मतभेद होणं नैसर्गिक आहे, पण अशी म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक ही मतभिन्नता बाजूला ठेवून मानवी मूल्यांना प्राधान्य देऊन एकत्र काम करणं, यासाठी काहींना जरा जास्तच प्रयत्न करावे लागतात. रामथा हे माझं पहिलं मिशन. तिथं मी या सगळ्याचा अनुभव घेतला. केवळ एकत्र राहण्यानं एकमेकांच्या जवळ येता येत नाही. त्यासाठी आपापसात काही गोष्टींची देवाणघेवाण व्हायला हवी असते. कधी कोणी आपल्या देशातला एखादा खाण्याचा पदार्थ स्वतः तयार करून इतरांना वाढत होते. कधी आपापल्या अनुभवांचं शेअरिंग होत होतं. त्यामुळे आत्मीयता वाढत होती. आमची सगळ्यांची नेहमीची आयुष्य अगदी वेगळी होती. आता इथे मिशनवर असताना येणारे अनुभव हे वेगळे होते. हे अनुभव आपल्या पूर्व आयुष्यातील अनुभवांशी मापून घेताना आम्ही एकमेकांशी बोलत होतो. आता हे अनुभव घेताना नेमकी काय भावना आहे हे एकमेकांना सांगत होतो. बाहेरची अतर्क्य परिस्थिती, तिच्यामुळे तीव्र होणाऱ्या भावना, या साऱ्याला सामोरं जात असल्यानं असं बॉन्डिंग सहज होत असावं. जॉर्डन सिरियाच्या पहिल्या मिशनमध्ये मी हा अनुभव नव्यानंच घेत होतो. येमेनमधल्या मिशनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं हॉस्पिटलच्या आवाराबाहेर अजिबात पडायचं नव्हतं. त्यामुळे स्वतःच्या स्पेसचा अभाव काही जणांना जास्त टेन्शन देत होता. परंतु तिथली चर्चा ही कायम मिशनमधल्या कामाची असायची. कमी संसाधनांमध्ये कशी चांगली सेवा देता येईल, काय काय करता येईल हे देखील आम्ही बोलत असू. सुरक्षा हा विषय सतत चर्चेत होताच. येमेनमधल्या शाज नावाचा एक भारतीय जनरल सर्जन खूप छान काम करत होता. इटलीमधनं आलेला भूलतज्ञ स्टिफनो टेन्शनमध्येही विनोद सांगून वातावरण हलकं करायचा. एकदा तो म्हणाला, आत्ता मला माझ्या पूर्वाश्रमीच्या बायकोचा फोन आला होता आणि ती तार स्वरात मला रागवत होती. मग मी म्हणालो, अगं आता तू माझी बायको नाही आहेस, असं बायकोसारखं रागावू नकोस बरं. हाँगकाँगचा जिमी हा अतर्क्य असलेल्या चायनीज गोष्टी सांगायचा. मोसूल इराकमधल्या एक्सपॅट ग्रुपमध्ये नॉर्वेचा केन भूलतज्ञ हरहुन्नरी होता. कोणतंही आव्हान स्वीकारायला तो तयार असायचा. शिंजी हा जपानहून आलेला एक ऑपरेशन थिएटर मॅनेजर आमची मेकशिफ्ट ऑपरेशन थिएटर सुसज्ज ठेवत असे. स्पेनमधून आलेली फार्मासिस्ट क्वचित लागणाऱ्या गोष्टीही शोधून शोधून आणून देत असे. MSF तिथे नवीन हॉस्पिटल बांधून देणार असल्यानं प्रशासकीय कर्मचारी बरेच होते. नॅशनल स्टाफ म्हणजे मिशनमध्ये काम करणारे स्थानिक लोक. त्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, असिस्टंट तर असतातच. त्यांच्याशी सर्जन म्हणून माझा वारंवार संपर्क येत होता. सर्व स्थानिक कर्मचारी येणाऱ्या रुग्णांशी सहृदयतेने जोडले जात होते. मी केलेल्या 3ही मिशन्स अरब देशात होत्या. मी राऊंडवर असताना किंवा इतर वेळी भेटल्यानंतर हे सगळे कर्मचारी भारतीय पद्धतीने हात जोडून अभिवादन करत होते. रमजानमध्ये त्यांचा रोजा असला तरी आम्ही बाकीचे लोक जेवले का याची खातरजमा ते करत होते. युद्धात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार कसे करायचे त्याचं प्रशिक्षण प्रत्येक मिशनमध्ये स्थानिक डॉक्टरांना मी दिलं. कारण आम्ही गेल्यावर सुद्धा हे कार्य चालू ठेवण्याची जबाबदारी त्यांना पार पाडायची होती. रामथा आणि मोसूलमध्ये येणारे नॅशनल स्टाफ हा घरचा डबा शेअर करायचे. मी पण कधी कधी सगळ्यांसाठी धाब्यावरून जेवण मागवायचो.
त्यातल्या त्यात ऑपरेशन थिएटरमधील स्थानिक स्टाफची चांगलीच गट्टी जमायची. मोसूल मिशन संपताना त्यांनी एक छान मोमेंटो दिला. तो नाशिकला माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये मी अजूनही ठेवला आहे. अजूनही या तीनही मिशनवरील बहुतेक सर्वांशी व्हॉट्सॲप किंवा ईमेलवरून माझा संपर्क आहे. त्यामुळे त्या मिशनच्या बातम्या माझ्यापर्यंत नेहमी पोहोचतात. 2014ला मी पहिल्या मिशनला गेलो तेव्हा रामथा केंद्राची नुकतीच सुरुवात झाली होती. रामथा इथलं केंद्र आता बंद केलंय. जॉर्डन आणि सिरिया या देशांमधील सरहद्द सील झाल्यानं कुणीही त्याला पार करू शकत नाही. मग यादवी युद्धातील जखमी तरी कसे करणार? 2016ला मी येमेनमध्ये गेलो होतो. सध्या येमेनमधली परिस्थिती आणखीन चिघळली आहे. यादवी युद्ध संपायची चिन्ह नाहीत. भीषण दारिद्र्य आणि दुष्काळ यामुळे सर्व जनतेची भयानक उपासमार चालू आहे. 2018-19 मध्ये मी इराकमध्ये मोसूलला गेलो होतो. तिकडे MSFनं नवीन हॉस्पिटल बांधून दिलंय. ते आता कार्यरत आहे. परंतु बाकी सामाजिक सुधारणा अगदी कमी झाल्या आहेत. बरोबर काम केलेल्यांपैकी काही जण अजूनही MSFच्या कार्याला जोडलेले आहेत. नंतरच्या काळात बऱ्याच मिशनचं कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं. या सगळ्या मिशन्समध्ये पलीकडे जाणारा आणि जगाला व्यापणारा एक उपक्रम MSFनं हाती घेतलाय. जगामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरीब देशांमध्ये क्षय, HIV, काला आजार, मलेरिया यासारख्या कित्येक संसर्गजन्य आजारामुळे दरवर्षी लाखो लोक मृत्यू पावतात. म्हणजे युद्धामध्ये मृत्यू पावणाऱ्यांपेक्षा यांची संख्या ही नेहमी जास्त आहे आणि असते. योग्य वेळी आर्थिकदृष्ट्या परवडणारी औषधं मिळाली आणि काही आजारांसाठी आवश्यक ते लसीकरण झालं तर हे रुग्ण वाचू शकतात. परंतु जीवनावश्यक औषधांच्या किमती बऱ्याच वेळा अवाच्या सवा असतात. स्वस्त असली तरी ही औषधच उपलब्ध नसतात. याचं कारण शोधून यावर काय करता येईल या दिशेनं MSFनं वाटचाल सुरू केली आहे. फॉर्च्यून हे अमेरिकेतलं आघाडीचं बिझनेस मॅगझिन दरवर्षी सगळ्यात जास्त नफा कमावणाऱ्या जगातल्या 500 कंपन्यांची यादी ते प्रसिद्ध करतात. या फॉर्च्यून 500 यादीतले सर्वात जास्त नफेखोरी करणारा उद्योग म्हणजे औषध उद्योग. यांची प्रतिवर्षी $350 अब्ज इतकी कमाई आहे. औषध कंपन्यांमध्ये अमेरिका आणि युरोपमधील औषध कंपन्यांची विलक्षण दादागिरी चालते. अशा 100 फार्मा कंपन्यांची म्हणजे औषध कंपन्यांची फार्मा नावाची एक आघाडी आहे. पाश्चात्य देशातील सरकारच्या प्रत्येक खासदारामागे या आघाडीचे नेमलेले पित्ते, ज्याला सभ्य भाषेमध्ये लॉबिस्ट म्हणतात, त्या सरकारची धोरणं फार्मा कंपन्यांच्या फायद्याचीच असतील याची काळजी घेत असतात. मग ते मानवजातीच्या हिताचं का नसेना? पेटंट घेतलेल्या औषधाच्या किमतींचं संपूर्ण नियंत्रण या कंपन्या स्वतःकडे ठेवतात. त्यांचं म्हणणं असं आहे की नवीन औषधांच्या संशोधनात त्यांनी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली असते. परंतु हे थोतांड आहे. तरी सुद्धा कोट्यवधीचा खर्च करून फार्मा कंपनी मूलभूत संशोधनात खूप खर्च करते, म्हणून औषधाच्या किमती जास्त असतात असा खोटा गोबेल्स प्रचार करणं अजूनही चालूच आहे. वेगवेगळ्या विद्यापीठात मूलभूत औषधी संशोधन झालं की ते या फार्मा कंपन्या विकत घेतात आणि पुढील कार्यवाही करतात. एकदा का याचं पेटंट मिळालं की पुढील 10 ते 20 वर्ष वाटेल त्या किमतीला औषधं विकून भरमसाठ नफा कमावतात. पेटंटच्या बाहेर ते औषध येण्या अगोदरच बऱ्याचदा थातुरमातुर संशोधनं दाखवून काही मामूली बदल करून ते औषध पुन्हा पेटंटमध्ये ठेवायची धडपड चालूच असते. साधारणपणे पेटंटची कालमर्यादा 20 वर्ष असते. त्यानंतर त्या उत्पादनात काही बदल झाला तर त्याचं नव्यानं पेटंट घेता येतं आणि ते आणखीन 20 वर्ष लागू असतं. ते संपलं की पुन्हा बदल, पुन्हा नवीन पेटंट. छोटे छोटे बदल दाखवून हे अमर्याद काळ चालू राहू शकतं. कंपन्यांनी नफा जरूर कमवावा, पण हा नफा नाही, ही लुटालूट झाली. या लुटालुटीची संपूर्ण जगातील असंख्य उदाहरणं सांगता येतील. 1999च्या सुमाराला आफ्रिकेमध्ये लाखो लोक HIV बाधित झाले होते आणि होत होते आणि औषधांअभावी मरत होते. यासारखी महामारी अगोदर कधी बघितली नव्हती. सुदैवानं यावर परिणामकारक औषधं अमेरिकेत होती, पण दुर्दैवानं ती प्रचंड महाग होती. हीच औषधं भारतामध्ये आणि मलेशियामध्ये वाजवी किमतीत उपलब्ध होती. फार्मा कंपनीला वाटत होतं की अशा स्वस्त वाजवी किमतीत सर्वांना औषध दिलं तर त्यांचा फायदा खूपच कमी होईल.
वाटेल ते करून त्यांना फायदा मिळवायचा होता आणि त्यामुळेच ज्यांना परवडतं त्यांच्यासाठीच आमची औषधं आहेत असं जाहीर करण्यापर्यंत या कंपनीची मजल गेली होती. निर्लज्ज नफेखोरी पुढे मानवता सुन्न झाली. परंतु 1994 मध्ये WTO ट्रिप्स ॲग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हा करार झाला होता आणि त्यामुळे ती औषधं आफ्रिकेमध्ये आयात करता येत नव्हती. फार्मा या नव्या उद्योगाने आपल्या आर्थिक महासत्तेच्या बळावर WTOच्या माध्यमातून ॲग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ट्रिप्स हा बौद्धिक संपदेचं संरक्षण कायदा संमत केला आणि आपल्या पेटंटला पोलादी संरक्षण दिलं. याचमुळे जीवनावश्यक औषधं आयात करता येत नव्हती आणि MSF सारख्या अनेकच सेवाभावी संस्था हताश झाल्या होत्या. 1923 मध्ये डॉक्टर फ्रेडरिक बँटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला. त्यांनी पेटंटवर स्वतःचं नाव ठेवण्याचाही नकार दिला होता. जीव वाचवणाऱ्या शोधातून फायदा मिळवणं हे अनैतिक आहे असं त्यांना वाटलं होतं. बँटिंगचे सहशोधक जेम्स कॉलिप आणि चार्ल्स बेस्ट यांनी इन्सुलिनचं पेटंट टोरंटो विद्यापीठाला $1,000 विकलं. तेच पेटंट घेऊन फार्मा कंपन्या आज करोडो डॉलर्सचा नफा कमवत आहेत. छोटे छोटे फालतू बदल करून या कंपन्यांनी 1923 पासून आज पावेतो इन्सुलिन पेटंट खालीच ठेवलंय. ते पेटंट बाहेर येऊ शकलेलं नाही. MSF आपल्या अनेक प्रकल्पांमध्ये TB, मलेरिया, HIV या आजारांच्या गरजू रुग्णांवर उपचार करते. परंतु अनेक प्रभावी औषधं एकतर प्रचंड महाग असतात, नाहीतर पेटंटच्या बाहेर आलेली औषधं जास्त फायदा नसल्यानं उपलब्धच नसतात. त्यांचं उत्पादन अगदी कमी झालेलं असतं. उपलब्ध असणारी औषधं गरिबीमुळे परवडत नाही. अनेक जीवनावश्यक औषधांच्या कमतरतेमुळे जगभरात 2 कोटीहून जास्त माणसं मरण पावतात. औषधांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट घडते. कोणत्याही आजारावर एकच एक औषध कायम परिणामकारक राहू शकत नाही. आजाराचे जंतू त्या औषधाला सरसावतात आणि मग औषधांना प्रतिसाद देत नाही. ड्रग रेझिस्टन्स तयार होतो. म्हणून काही आजारांवरची औषधं काही कालावधीनंतर काही कमी परिणामकारक होतात. त्या आजारावरच्या नवीन परिणामकारक औषधाची गरज भासते. मल्टी ड्रग रेझिस्टंट म्हणजेच MDR. TB ते याचं एक उदाहरण. क्षयरोगावरची आधीची औषधं आता बऱ्याच रुग्णांवर परिणामकारक ठरत नाहीत. मात्र 1970 नंतर TBसाठी नवीन औषधं बनवण्याबाबत जास्त संशोधन झालेलं नाही आणि म्हणून गेल्या 20 वर्षात एकही नवीन परिणामकारक औषध TBवर आलेलं नाही. स्ट्रेप्टोमायसिन सारखं अजूनही परिणाम करणारं औषध 2 पेक्षा जास्त कंपन्या बनवत नाही, कारण त्यात जास्त फायदा नसतो. जुन्याच आजारांवर नवीन औषधं तयार करण्यासाठी संशोधन करण्यास पुढाकार घेऊन MSFनं ड्रग फॉर निग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह हे स्थापन केलं. 2003 मध्ये त्यात इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, द ओस्वाल्डो क्रूज फाउंडेशन इन ब्राझील, द इन्स्टिट्यूट पॅस्टर इन फ्रान्स आणि मलेशियाचं आरोग्य मंत्रालय यांनी कृतीशील सहभाग घेतला आहे. MSFने जगभरातील समविचारी संस्थांशी संपर्क साधला. त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या CPTEC, हेल्थ गॅप, ॲक्ट ॲप, ऑक्सफॅम, हेल्थ ॲक्शन इंटरनॅशनल यांचा समावेश होताच. शिवाय भारत, ब्राझील, ग्वाटेमाला आणि कंबोडिया या देशांच्या छोट्या स्वयंसेवी संस्थांचं नेटवर्क आणि थायलंडची ॲक्सेस आणि दक्षिण आफ्रिकेतली ट्रीटमेंट ॲक्शन कॅम्पेन हे देखील होते. या आघाडीचा एक दबाव गट म्हणून उपयोग झाला आणि होतोय. हार्वर्ड विद्यापीठाच्या मदतीनं 20 मोठ्या फार्मा कंपन्यांचा डाटा संकलित केला गेला. या कंपन्यांनी त्यावर्षी संशोधनात 60 अब्ज खर्च केला असं दाखवलं होतं. तरी फक्त 0.2% अशा महत्वाच्या पण दुर्लक्षित आजारांवर, या आजारांनी जगातील एकूण मृत्यूपैकी 18% मृत्यू होतात त्यावर हे खर्च केले होते. द लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकाचे संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी संपादकीय लिहिताना म्हटलं की MSFने उभारलेली ही आघाडी चळवळ नफेखोर फार्मा कंपनीला वेसण घालत आहे आणि जगातील आरोग्य संघटनेला एक ठाम दिशा देते. परंतु अशी आपत्ती स्वतःवर आल्यानंतर मात्र अमेरिका आणि कॅनडाचे डोळे उघडले.
2001 मध्ये न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांनी पार्सल बॉम्बमधून अँथ्रॅक्स या आजाराचे जीवाणू पावडरीच्या स्वरूपात पाठवायला सुरुवात केली. ही पावडर हुंगल्यामुळे वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आणि 17 जण बाधित झाले. असे जैव दहशतवादी हल्ले अधिक होण्याची शक्यता ही नक्कीच होती. अँथ्रॅक्सवरील उपचारासाठी सिप्रोफ्लॉक्स या औषधाचा पुरेसा साठा आणि पुरवठा करणं सरकारला गरजेचं होतं. त्याचं पेटंट होतं बायर फार्माकडे आणि ते किंमत कमी करायला अजिबात तयार नव्हते. अमेरिकेत 1 महिन्याच्या या औषधाची किंमत $700 इतकी होती. हीच बेअर कंपनी भारतात तोच महिन्याचा डोस $17 विकूनही फायद्यात होती. भारत सरकारच्या औषध धोरणाचा हा विजयच मानला पाहिजे. अमेरिका आणि कॅनडानं मग बेअर कंपनीला चक्क धमकावलं, तुम्ही योग्य भावात औषधं देताय की आम्ही दुसऱ्या कंपनीला उत्पादन करण्याचा अनिवार्य परवाना देऊ. आतापर्यंत HIV साठी गरजेचे असलेली औषधं मिळवण्यासाठी बाकीची राष्ट्र अशीच योजना करण्याचा प्रयत्न करत होती. त्याला याच अमेरिका आणि कॅनडानं तीव्र विरोध केला होता. हा दुटप्पीपणा जगभर चव्हाट्यावर आला. 14 नोव्हेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननं दोहा करार जाहीर केला. त्यात स्पष्ट सांगितलं की देशातील सामाजिक आरोग्य विचारात घेऊन सरकार देशांतर्गत फार्मा कंपनीला अनिवार्य परवाना देऊन दुसऱ्याचं पेटंट असलेली औषधं बनवू शकते. 2020, 21, 22 मध्ये येऊन गेलेल्या कोरोना महासाथीतही पेटंट राखणारे बिल गेट्स, अमेरिका, युरोप सारखे श्रीमंत देश खूपच अडकाठी करत आहेत. हे पाहून भारत सरकार, दक्षिण आफ्रिका आणि MSFनं आणखीन 100 देशांना बरोबर घेऊन सप्टेंबर 2020लाच जागतिक व्यापार परिषद WTOकडे विनंती अर्ज केला की अशा साथीमध्ये कोविड टेस्ट किट, वेगवेगळ्या लसी, लागणारी औषधं, उपकरणं यावरील पेटंट हक्क मानवी जीवांना वाचवण्यासाठी महामारी असेपर्यंत तात्पुरते काढून टाकावेत. परंतु त्याबाबत अजूनही चालढकल चालूच आहे. भारत सरकारनं एक पाऊल पुढे जाऊन भारतातनं अनेक देशांना मोफत लस पुरवठा केला. सुरुवातीला MSFच्या कामाबाबत जसजसं वाचत गेलो, पाहत गेलो, तसतसा या कामाविषयीचा आदर वाढायला लागला. इथं काम करताना प्रत्येक पावलावर नवीन आव्हान आहे. स्वतःला नव्यानं शोधण्याचं आव्हान आहे याची जाणीव झाली आणि मी माझ्या पहिल्या मिशन रामथावर गेलो. मिशनचा अनुभव घेतल्यानंतर तिथल्या सहकार्यांशी, स्थानिकांशी बोलताना मला जाणवलं की MSF बरोबर मोहिमा केलेल्या प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी एक कथा निर्माण होत गेली आहे. परिस्थितीचा, स्वतःच्या क्षमतांचा, प्रेरणांचा शोध घेत उत्कंठा, थरार यांनी ओतप्रोत भरलेली कथा. तपशील अर्थातच वेगवेगळे असतील, पण वाचणाऱ्याला बांधून ठेवणाऱ्या या कथा मी वाचल्या, पाहिल्या आणि माझी कथा घडत जाताना अनुभवली. आता मात्र मला एकाच मिशनवर थांबणं शक्य नव्हतं. आणखीन एक गोष्ट झाली. वाचत गेलो, ऐकत गेलो, अनुभवत गेलो, त्याचबरोबर आणखीन एक भावना मनात पक्की होत गेली. ती म्हणजे युद्धाबद्दलचा तिरस्कार. हिंसा फक्त आणि फक्त हिंसेलाच जन्म देते. त्या जखमा शमवायच्या असतील तर सहवेदनेची, कृतिशीलतेची आवश्यकता आहे. ही खुणगाट मनाशी पक्की होत गेली. या सर्वात मला माझ्या कामाचं, मनस्थितीचं, विचार आणि प्रेरणांचं प्रतिबिंब दिसत होतं आणि तेच मला चुंबकासारखं खेचत होतं. एका अज्ञात प्रदेशाकडे, जिथं जगणं हे नित्य युद्धाला सामोरं जाण्यासारखं असतं, अशा एका नव्या युद्धभूमीकडे. रामथानंतर 2 वर्षांनी मी येमेनला निघालो. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 7 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.